मी आत्तापर्यंत APSCच्या 9 मेन्स दिलेले आहे। 8 मेन्स मी फेल झालेलो होतो आणि फेल व्हायचं कारण हेच होतं की मी एका एक्झामवरती फोकस नाही केला, पण अक्षरशः असं झालं की माझा रिझल्ट एका मार्काने गेलेला। त्यानंतर मी 21, 22, 23च्या पण मेन्स दिलेला, पण माझी एक चुकी अशी झालेली की मी एका एक्झामवरती फोकस केलेला नाही। हार्डवर्कसोबत कन्सिस्टन्सी आणि पेशन्स पण खूप लागतं। या 3 गोष्टी असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता। गर्लफ्रेंडने मला सोडून दिला, आता मी तिला अधिकारी बनवून दाखवतो, किंवा माझ्या मित्रांनी असं म्हटलं की तू काहीच नाही करू शकत, आता मी त्याला करूनच दाखवतो। ही चुकीची प्रेरणा आहे। या प्रेरणेमुळे तुम्ही कधीच पुढे जाऊ नाही शकणार। शांततेच्या काळात जास्त काम काढाल तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागेल। नमस्कार, माझं नाव प्रशांत शशिकला विजय भोयर आहे। नुकत्याच लागलेल्या MPSCच्या निकालात माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे। माझी शैक्षणिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर माझं ग्रॅज्युएशन हे BSc मधून झालेलं आहे आणि मी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका इथून आलेलो आहे। वडील ट्रक चालक असल्यामुळे मी अभ्यासावरती जास्त भर द्यायचा प्रयत्न केला की आपण जीवनात काहीतरी करायचं आपल्या वडिलांसाठी। मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजची लाईफ अशी असते की खूप एन्जॉय लाईफ असते, पण मला तेव्हाच कळलं होतं की आपण आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं आहे। कारण माझे वडील ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे पैशाची सतत तंगी भासत असायची, त्यामुळे मी कोणते फॉर्म पण कमी भरायचो। आणि मग मी सेकंड इयरमध्ये माझा MPSCचा प्रवास चालू केलेला। कॉलेजमध्ये असताना मी कॉलेजला खूप कमी जायचो। मी फक्त लायब्ररीमध्ये कॉलेजचा आणि MPSCचाच अभ्यास करायचो। सुरुवातीच्या काळात मी खूप अभ्यास केला, मी 10-12 घंटे अभ्यास करायचो। त्यामुळे काय झालं, एकतर माझं बेसिक खूप क्लिअर झालं। मी शांततेच्या काळात खूप जास्त काम काढलेलं, त्यामुळे मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या प्रत्येक प्री निघत होत्या, त्यामुळे मला प्रीचा तेवढं टेन्शन नव्हता। आणि सांगायचं झालं तर माझ्या 20मध्येच माझी PSI पदाची पूर्वपरीक्षा मी पास झालेलो आणि तेवढ्या कमी वयामध्ये मी मेन्सला होतो आणि मेन्स पण मी क्लिअर झालेलो। त्यानंतर कमी वयामध्ये असल्यामुळं मला एक ग्राउंड जमलेलं नाही, त्यामुळे मला ग्राउंडला करताना मला इंजुरी झाली आणि त्यामुळे मला ग्राउंड सोडावं लागलं। त्यानंतर मी 21, 22, 23च्या पण मेन्स दिलेला, पण माझी एक चुकी अशी झालेली की मी एका एक्झामवरती फोकस केलेला नाही। माझी क्लर्क निघली, मी क्लर्कचा मेन्सचा अभ्यास करायचो 2 महिने। त्यानंतर टॅक्स निघली का मग मी टॅक्सचा अभ्यास करायचो। त्यामुळे माझं एका एक्झामवरती फोकस नसल्यामुळे माझे 7-8 रिझल्ट गेलेले आणि त्यानंतर मी 23मध्ये ठरवले काय आता कोणत्यातरी एकच एक्झामवरती फोकस करायचा। आधी एक एक्झाम काढून घ्यायची, नंतर मी 22च्या मेन्सला ओपन होतो आणि 23च्या पण मेन्सला होतो PSIच्या, आणि मी 22 आणि 23 दोन्ही मेन्स पास झालेलो होतो। आता ग्राउंडचा टप्पा होता। मी आत्तापर्यंत APSCच्या 9 मेन्स दिलेले आहे। 8 मेन्स मी फेल झालेलो होतो आणि फेल व्हायचं कारण हेच होतं की मी एका एक्झामवरती फोकस नाही केला। मी प्रत्येक 2 महिन्यानंतर एक दुसऱ्या मेन्स क्लर्कची मेन्स करायचो, टॅक्स असले की टॅक्सची मेन्स करायचो। त्यानंतर मी 23मध्ये ठरवलं की आता फक्त एकाच एक्झामवरती फोकस करायचं। त्यानंतर मी PSIच्या एक्झामवरती फोकस केलेला। माझी 22 आणि 23 दोन्ही PSI मेन्स मी क्वालिफाय झालेलो। मी दोन्ही मेन्स ग्राउंडला होतो 22 आणि 23च्या। तर सुरुवातीला 22चं ग्राउंड होतं, तर 22चं ग्राउंड तर असं झालं की मला 22चं ग्राउंड करताना इंजरी झालेली हाताला आणि पायाला, आणि ग्राउंड 60 मार्काचं क्वालिफाय होतं, पण मला ते 60 मार्क घेणं पण अवघड होतं। पण मी जिद्दीच्या बळावरती ग्राउंड 22चं पास झालेलो आणि मी इंटरव्ह्यूला होतो। इंटरव्ह्यू पण मी खूप चांगला दिलेला आणि ज्या दिवशी रिझल्ट होता त्या दिवशी मला वाटलं की माझं होऊन जाईल 22मध्ये, पण अक्षरशः असं झालं की माझा रिझल्ट एका मार्काने गेलेला। ती तारीख होती 1 ऑगस्ट 2024। त्यानंतर ऑलरेडी माझा क्लर्क 2023चा रिझल्ट गेला होता आणि त्यानंतर परत पुन्हा फेलियर आलेलं 22चं पण। आता माझ्याकडे फक्त एक 23ची एक्झाम होती PSIची, त्याचं ग्राउंड आणि इंटरव्ह्यू बाकी होतं। मग मी असं ठरवलं की फक्त आपण 23चं ग्राउंड आणि इंटरव्ह्यू खूप चांगला करायचा आता, कारण 23चा रिझल्ट गेला तर माझ्याकडे काहीच नव्हतं। आणि या MPSCच्या प्रवासामध्ये कसं असते की एका एक्झामला 2-3 वर्ष जात असतात आपले, त्यामुळे एक एक्झाम जाणं म्हणजे आपल्यासाठी तर 1 वर्ष घे, पण आपल्या आईवडिलांसाठी ते 4-5 वर्षासारखे असतात। त्यामुळे मी ठरवलं की आता फक्त PSIवरती फोकस करायचं आणि मग मी PSIचं ग्राउंड 4 महिन्याआधी स्टार्ट केलेलं। कारण मला 23मध्येच लागायचं होतं काही करून, कारण माझ्याकडे पुढच्या एक्झाम होत्याच नाही, त्यामुळे मी ग्राउंडवरती खूप फोकस केला। 4 महिने एकदम प्रॉपर डाएट घेतला आणि ग्राउंड केलेलं आणि मी 23चं ग्राउंड पण पास झालेलो। आणि 23चं असं झालं की जे मुलं ग्राउंडला पास होतात ते सर्व PSI झाले होते, त्यामुळे मला ग्राउंड पास होणं खूपच आवश्यक होतं। आणि मग मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन चालू केलेलं आणि माझी
23च्या एक्झाममध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली. माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट सांगायचं झालं तर ते माझे वडील आहे. माझ्या वडिलांचं एक म्हणजे उदाहरण सांगायचं झाले तर माझे वडील त्या काळामध्ये सैन्यात भरती झाले होते, पण घरच्या प्रेशरमुळे म्हणा किंवा त्या काळात सैन्यामध्ये जाणे म्हणजे खूप भीतीदायक होतं फॅमिलीमध्ये. त्यामुळे माझे वडील जॉईन नाही होऊ शकले आणि माझ्या वडिलांनी घर सोडलं आणि चंद्रपूरला येऊन क्लीनरची वगैरे नोकरी करायला लागले आणि तिथं चंद्रपूरमध्ये त्यांनी ट्रक चालवायला शिकले आणि आज 30-35 वर्ष होते वडील ट्रक चालक आहेत. आणि माझ्या भावाचं आणि माझं हेच अचिव्हमेंट आहे की आम्ही आमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकलो. एकदा वडिलांसोबत चेन्नईला ट्रकमध्ये फिरायसाठी गेलेलो चेन्नई, आणि तिथं मी माझ्या वडिलांचा संघर्ष खूप जवळून बघितला. ते अक्षरशः 24 तास जेवण नाही करायचे, फक्त नाश्त्यावरती आपलं भागवायचे. तेव्हा मी लहान होतो, पण मला तिथं कळलेलं होतं की आपले वडील आपल्यासाठी काय करत आहे. आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या वडिलांसाठी काही ना काही करायचं. आणि आपल्या मिडल क्लास फॅमिलीचं असं असते की आपल्या वडिलांना रिटायरमेंट नावाची गोष्ट नसते. जोपर्यंत त्यांचे मुलं नोकरीला लागत नाही तोपर्यंत त्यांचं रिटायरमेंट काही नसतं. तर मी ठरवलं होतं की आपण खूप कमी वेळामध्ये लागायचं आहे आपल्याला. आणि माझा भाऊ आर्मीमध्ये लागला असल्यामुळे मला एक आर्थिक पाठबळ मिळालं आणि मी एकदम फुल फोर्सने MPSCचा प्रवास चालू केलेला. मी 2022चा रिझल्टची थोडं सांगतो की माझा 22मध्ये फेलियर आले होते एका मार्काने. माझे सर्व मित्र लागले होते PSI म्हणून आणि मीच एक राहून गेलो होतो. आणि त्या दिवशी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. पण मला माहीत होतं की आपण जर आत्ता हारलो किंवा आपण जर गिवअप केलं तर आपल्या आईवडिलांसाठी आपण मग काहीच नाही करू शकणार. त्यामुळे मी ते 1 ऑगस्ट 2024ची डेट माझ्या रूमवरती भिंतीवरती लिहून ठेवलेली आणि मी ती रोज बघायचं. या दिवशी आपला 1 मार्काने रिझल्ट गेलेला आहे, आपल्याला आता पुढचा रिझल्ट आणायचा आहे काही करून. आणि त्यामुळे मी 2023चं प्रिपरेशन PSIचं ग्राउंड आणि इंटरव्ह्यू फुल फोर्सने चालू केलेलं आणि ते माझ्यासाठी खूप मोटिवेट होतं. मी MPSCमध्येच प्लॅन बी ठेवलेलं होतं, म्हणजे जर माझी क्लास 1 किंवा क्लास 2 नाही निघली तर ॲटलिस्ट मी ग्रुप C तरी काढू शकेल. आणि असं सांगायचं झालं तर माझा प्लॅन B हा प्लॅन Aमध्येच प्लॅन B होता. तर तुम्ही पण ठेवू शकत असाल तर प्लॅन B ठेवा, कारण MPचं क्षेत्र असं आहे की इथं 3-4 वर्ष 5-6 वर्ष कसे निघून जातात मला कळत नाही. जर तुम्हाला MPचा प्रवास चालूच करायचा असेल तर खूप 3rd इयर किंवा खूप लवकर तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला या क्षेत्रात यायचं आहे. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही चुकीची प्रेरणा घेऊन MPच्या क्षेत्रात येऊ नका की माझ्या गर्लफ्रेंडनी मला सोडून दिलं आता मी तिला अधिकारी बनवून दाखवतो, किंवा माझ्या मित्रांनी असं म्हटलं की तू काहीच नाही करू शकत आता मी त्याला करूनच दाखवतो. ही चुकीची प्रेरणा आहे. या प्रेरणेमुळे तुम्ही कधीच पुढे जाऊ नाही शकणार. माझी प्रेरणा सांगितली तर माझे आईवडील होते. मला आईवडिलांसाठी काही ना काही करायचं होतं. माझ्या वडिलांनी 30-35 वर्ष ट्रक चालवली. मला माहीत होतं की आपले 4-5 वर्ष हे त्यांच्या 30-35 वर्षाच्या मेहनती पुढे काहीच नाही. त्यांनी जर आपल्यासाठी 30-35 वर्ष करू शकतात तर आपण त्यांच्यासाठी 2-4 वर्ष मेहनत तर करूच शकतो. माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका इथून येतो. आमच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये MPSC करणारे खूप कमी असतात. सरळ सेवा किंवा पोलीस भरती इथंच जास्त फोकस असतो. आणि आमच्या एरियामध्ये गायडन्स मिळणं खूप कठीण असतं MPSCचं. आणि तिथं कसं मुलं खूप डायवर्ट होतात. मुलं 4 लोकांना विचारतात की काय करू. त्यामुळे काय होते त्यांचं लक्ष एका गोष्टीवर फोकस नसते. मी म्हणतो की तुम्ही जेवढं कमी गायडन्स घ्याल तेवढं चांगलं आहे. एका व्यक्तीकडूनच गायडन्स घ्या, 1 किंवा 2 व्यक्तीकडून गायडन्स घ्या आणि तोच रूट फॉलो करा. तुम्ही स्टडी करताना सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारे स्टडी करा. 10 तास किंवा जेवढा वेळ भेटत असेल तेव्हा सुरुवातीची स्टडी तुम्हाला खूप कामी येईल पुढे जाऊन. माझं सांगायचं झालं तर माझं डेली रुटीन असायचं की मी 8 ते 9 तास तर डेली अभ्यास करायचो. आणि सुरुवातीच्या काळात माझी खूप कन्सिस्टन्सी होती. हार्डवर्कसोबत कन्सिस्टन्सी आणि पेशन्स पण खूप लागतं. या 3 गोष्टी असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि बुक लिस्ट सांगायची झाली तर मी सजेस्ट करेल की तुम्ही एका विषयासाठी एकच बुक यूज करा आणि एक ॲडिशनल बुक यूज करू शकता. त्या बुकचं फक्त तुम्ही ॲडिशनल पॉईंट जे तुमचं जे मेन बुक आहे त्यामध्ये ॲड करत चला. आणि नोट्स कमीत कमी काढा. जेवढे कमी नोट्स काढाल म्हणजे एकदम ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात नाही राहत त्याच गोष्टीच्या नोट्स काढा. आणि एका विषयासाठी एकच बुक यूज करायचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढं तुमचा सोर्स कमी असेल तेवढं तुमचं रिव्हिजन फास्ट होणार. आणि प्रीच्या 2 महिन्याआधी असा प्लॅन बनवा की तुमचे 3-4 रिपिटेशन झाले पाहिजे रिव्हिजनचे. आणि पेपर जास्त सॉल्व करा. PYQवरती खूप जास्त भर द्या.
PYQ म्हणजे तुमच्यासाठी रामबाण आहे. PYQ जर तुम्ही नाही केलेत ना, PYQ ॲनालिसिस खूप चांगल्या प्रकारे करा. PYQ तुम्हाला पाठच पाहिजे. 2023च्या रिझल्टचा किस्सा सांगायचा झाला तर सर्वांना माहिती होतं का 24 मार्चला रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व मित्र वगैरे आम्ही रूममध्ये बसलेलो होतो मोबाईल घेऊन की आता रिझल्ट येणार आहे आज. आम्ही अक्षरशः 1 वाजतापासून तर 8-9 वाजेपर्यंत सायंकाळचे रिझल्टची वाट बघत होतो. पण त्या दिवशी रिझल्ट काही आलेला नाही. आता सर्वांना वाटत होती की आता आपला रिझल्ट काही 4-5 दिवस किंवा 1 महिना लागणारच नाही. त्यामुळे मी 25 तारखेला मी एकदम रिलॅक्स होतो की आता आज काही रिझल्ट लागणार नाही. असं सांगायचं झालं की मला माहीत होतं 24ला रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे मी माझ्या भावाला वगैरे घरी बोलवलं होतं. माझा भाऊ कानपूरला पोस्टिंग आहे. तो घरी आला होता सेलिब्रेशन करायचं म्हणून. पण 24 तारखेला रिझल्ट काही लागलेला नाही. त्याला ऑलरेडी 4 दिवसाच्या सुट्ट्यावर आलेला तो. त्यानंतर 25 तारखेला मी रूममध्येच आराम करत होतो आणि माझ्या गावावरून फोन आलेला की तू PSI झाला आहे म्हणून. मला एकदम असं वाटलं की तो मजाक करत आहे की त्यानं दुसरा रिझल्ट बघितला असेल कुठचा तरी. आणि मी त्याला म्हटलं तू फोन ठेव आणि मी चेक करून बघतो. तर त्या दिवशी रिझल्ट लागला होता आणि अक्षरशः नाव बघितल्यानंतर 4 वर्षाची जर्नी आठवली की आपण कुठून कुठपर्यंत आलेलो. तुम्ही MPSCचा स्टडी चालू केला असेल आणि तुमची जर 3-4 वर्षामध्ये निघत नसेल तर मला वाटते की तुम्ही हे क्षेत्र सोडलेलं बरं. कारण तुम्ही जर दुसऱ्या क्षेत्रामध्ये पुन्हा 7-8 वर्ष तुम्ही MPSC कराल, तुमची प्री नाही निघली आणि तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये जर ट्राय करतो म्हणाल तर तुम्हाला तिथं ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही. त्यामुळे जर 3-4 वर्षात प्री नसन निघत तर तुम्ही MPचं क्षेत्र सोडलेलं बरं. आणि मी मुलांना हे सजेस्ट करतो की कमीत कमी बुक वापरा आणि चुकीचं मोटिवेशन घेऊन येऊ नका 1-2 रील बघून. कारण 30 सेकंदाची रील म्हणजे त्यांची काही लाईफ नसते का. त्या 30 सेकंदाची रील बघून तुम्ही त्यांच्या लाईफला जज करू नका आणि चुकीचं मोटिवेशन घेऊन येऊ नका. एक दिन वर्षों का संघर्ष बहुत खूबसूरत तरीके से तुमसे टकराएगा. ग्रो मोशन टीमने मला इथं त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.